नमस्कार. पोलीस भरती, टी सरळ सेवा इत्यादी विविध स्पर्धा परीक्षांसाठी आपण मार्गदर्शन करत आहोत. आणि आज आपण पोलीस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका आहे त्यावर मार्गदर्शन करणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, एका मोटारसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते. जर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले तर ते पेट्रोल किती दिवस पुरेल. आता आपण समजायचं की एका टाकीत 100 लिटर पेट्रोल आहे. जर 100 लिटर असेल 10 दिवस पुरते म्हणजे 100 भागिले 10 बरोबर 10 लिटर दिवसाला लागते. पुढे काय म्हटलं त्याने, दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले म्हणजे 10चं 25% बरोबर 12.5 लिटर दररोज पेट्रोल लागणार. आता 100 लिटर पेट्रोल आहे आणि दररोज जर 12.5 लिटर पेट्रोल खर्च होत असेल तर 12.5 गुणिले 8 बरोबर 100 लिटर पेट्रोल संपेल. याचाच अर्थ ते पेट्रोल 8 दिवस पुरेल. आता दुसरा प्रश्न बघा, 51, 52, 53 यांची बेरीज करत करत आपण 100 पर्यंत बेरीज करायची आहे. एवढ्या सगळी बेरीज करायला आपल्याला वेळ नाही, म्हणून काय करायचं, पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करायचं. 51 अधिक 100 बरोबर 151. आता एकूण किती संख्या आहेत, 51 ते 100 50 संख्या आहेत. त्याच्या निम्म करायचं 25 म्हणजेच 151 गुणिले 25 यांचा गुणाकार जो येईल तेवढी बेरीज येईल. म्हणजे त्याची गुणाकार आहे तो 3775 येतो. श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किमी गेला. जसं आपण वाचतो तशी आकृती काढायची म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे लक्षात ठेवायचं. आता दक्षिणेला 5 किमी गेला, इथपर्यंत आला. त्यानंतर तो डावीकडे वळून 3 किमी गेला. डावी म्हणजे आपली डावी बाजू आहे, असा आला आणि इकडे डावीकडे 3 किमी गेला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किमी गेला. आता ही उजवी बाजूला आपला उजव्या हाताचं लक्षात येतं, इथून 4 किलोमीटर गेला आणि पुन्हा उजवीकडे वळून तो 15 किमी गेला. इथं परत उजवीकडे वळला आणि इथपर्यंत 15 किमी गेला. तर तो मूळ ठिकाणापासून इथपर्यंत किती किमी अंतरावर असेल. आता ही रेषा आपण वाढवायची थोडी अशी, म्हणजे इथं काटकोन तयार झाला. आता हे अंतर जे आहे ते इथं 4 आहे इथपर्यंत, म्हणजे हे पण 4 असणार. आता ह्यातलं हे 3 कमी झालं म्हणजे हे 12 अंतर झाले. एकूण इथून इथपर्यंत 15, यातलं हे अंतर जेवढं आहे तेवढंच हे अंतर आहे, ते 3 कमी झालं. 12 आणि 3 15. आता काटकोन बघायचा. आणि काटकोन त्रिकोणाच्या नियमाप्रमाणे सोडवायचं. म्हणजे इथून इथपर्यंत 9 आहे, 9, 12. आता कर्णाचं माप काढायचं म्हणजे 3 4 5 या प्रमाणात आहे. 3 त्रिकण 9, 4 त्रिकम 12 आणि 5 त्रिकम 15. म्हणजेच हे अंतर आहे ते 15 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे मूळ ठिकाणापासून तो 15 किमी अंतरावर आहे. आता 1, 2 आणि 3 हे अंक एका संख्येत एकदाच वापरायचे आणि तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती येईल ते काढायचे. अशा उदाहरणामध्ये काय करायचं की एकूण अंक किती आहेत, 3 आहेत. म्हणजेच 1 गुणिले 2 गुणिले 3 बरोबर 3 2 6 येते, 6 संख्या तयार होतील. आता 6 संख्या तयार होतील याचा अर्थ काय की एकक स्थानी 3 2 वेळा येणार, 2 2 वेळा येणार आणि 1 1 वेळा येणार. याचाच अर्थ 1 अधिक 2 अधिक 3, 3 2 5 आणि 1 6 हे 3 संख्यांची बेरीज झाली. प्रत्येक अंक 2 2 वेळा येणार म्हणून काय करायचं, 6 दुने 12 करायचं. म्हणजे पहिल्या एकक स्थानच्या अंकांची बेरीज केली तर 12 येणार. मग 12शी 2, हातचा आला 1, पुन्हा 12 येणार 2 आणि हातचा आलेला 1 3, 13 झालं.
पुन्हा 12 येणार. 12 आणि हाचा 1 13. 13शी 3 हाचा आला 1. म्हणजे या पद्धतीनं इथं का हाचा यायची गरज नाही. 1332 हे उत्तर येईल. आता याच पद्धतीनं हे 4 3 2 1 असे जर अंक असतील आणि प्रत्येक अंक एकदाच वापरला असेल तर तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती. आता इथे एकूण 4 अंक आहेत. मग काय करायचं. 4 अधिक 3 अधिक किती संख्या तयार होतील ते काढायचं. म्हणजे एकूण 4 आहेत संख्या. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4. 4 × 12 × 24 = 24 संख्या तयार होतील. म्हणजे प्रत्येक अंक 24 भागिले 4 बरोबर 6. प्रत्येक अंक 6 वेळा एकक स्थानी, 6 वेळा दशक स्थानी, 6 वेळा शतक स्थानी, 6 वेळा सहस्र स्थानी. म्हणजेच यांची बेरीज करायची या संख्यांची. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणजे इथे मिळाली 10शी 0 हाचा आला 1. परत 10 आणि हाचा 1 11. परत 10 हाचा आला 1 11 आणि चौथ्या वेळी 10 हाचा आला. आता हाचा घ्यायची गरज नाही. आणि 1 11. म्हणजे 11,110 त्यांची बेरीज येईल. अशी सोपी पद्धत आहे. लगतच्या दोन विषम संख्यांचा गुणाकार हा 323 आहे. तर जर त्या संख्यांची दुप्पट केली तर बेरीज किती येईल. आता लगतच्या कोणत्या दोन संख्या माहिती नाही तरी पण हे बघताना लगतच्या आहेत त्यामुळे बघताना काय करायचं की 323 हे कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळ आहे बघायचं. मग आता 17चा वर्ग बघितला 289 जवळ आहे. पण 18चा बघूया 324 येतं. 18चा वर्ग 324 आहे. म्हणजे 18च्या जवळच त्या संख्या आहेत. म्हणजे 17 आणि 19 यांचा गुणाकार 323 येतो. आता यांची दुप्पट करायची. म्हणजे 17 आणि 18 यांची 19 यांची बेरीज करायची. 9 आणि 7 16. 1 आणि 1 2 1 3. 36 गुणिले 2 बरोबर 72 त्या संख्यांची बेरीज येईल. या ठिकाणी हे 3 3 आणि 6 प्रश्न आपण समजून दिलेले आहेत. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. नक्कीच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.